नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे फायनान्स विथ निलेशच्या नवीन एपिसोडमध्ये। आज आपण बोलणार आहोत व्हॅल्यू बेस्ड इन्व्हेस्टिंग आणि मोमेंटम बेस्ड इन्व्हेस्टिंग। मोमेंटम हा इंग्लिश शब्द, इंग्लिशमध्ये मोमेंटमसाठी दुसरा शब्द फॉर्म, बरोबर। समजा आपल्याकडे आपण IPL ऑप्शनमध्ये आहोत आणि आपल्याला एक असा खेळाडू घ्यायचा आहे जो सध्या फॉर्ममध्ये अगदी धुवाधार बॅटिंग करतो आहे, सेहवाग, वीरेंद्र सेहवाग। आणि वीरेंद्र सेहवाग सध्या फॉर्ममध्ये असेल तर नक्कीच आपण गॅरंटी देऊ शकतो की अगदी चालता चालता, बोलता बोलता अगदी सहज तो हाफ सेंचुरी तर मारून नक्कीच जाईल, बरोबर। तर तेच आहे मोमेंटम बेस्ड इन्व्हेस्टिंग। ह्यामध्ये अगदी पास्ट परफॉर्मन्स जो आहे कंपन्यांचा 6 महिने, 12 महिने, मागच्या 6 महिन्याचा आणि 12 महिन्याच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर कंपन्या सिलेक्ट केल्या जातात। ज्या कंपन्या चांगल्या परफॉर्म करत आहेत मागच्या 6 महिन्यामध्ये आणि 12 महिन्यामध्ये, त्या बेसिसवरती कंपन्यांचं सिलेक्शन होतं मोमेंटम बेस्ड फंडमध्ये। नॉर्मली म्युच्युअल फंडमध्ये म्हणतात की पास्ट परफॉर्मन्स डिडंट गॅरंटी फ्युचर परफॉर्मन्स, पण ह्या केसमध्ये अगदी सेम, पास्ट परफॉर्मन्स गॅरंटी द फ्युचर परफॉर्मन्स। हा विचार करून ज्या कंपन्यांनी मागच्या 6 महिन्यामध्ये परफॉर्म केलं आहे, 12 महिन्यामध्ये परफॉर्म केलं आहे, त्याच कंपन्या फ्युचरमध्येही परफॉर्म करतील, ह्या फिलॉसॉफीवर कंपन्यांचं सिलेक्शन केलं जातं। दुसऱ्या साईडला आपल्याकडे आहे व्हॅल्यू बेस्ड इन्व्हेस्टिंग। त्या कंपन्या ज्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, पण सध्या त्या तेवढ्या परफॉर्म करत नाहीत, त्यांची प्राईस मुवमेंट जी आहे ती तेवढी स्ट्रॉंगली होत नाही आहे। अशा कंपन्या ज्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत पण सध्या शेअर मार्केटमध्ये त्या तेवढ्या पटकन त्यांची प्राईस मुवमेंट होत नाही आहे, अशा कंपन्यांचं सिलेक्शन व्हॅल्यू बेस्ड फिलॉसॉफीच्या अंडर येतं। तर यामध्ये आपण म्हणू शकतो की आपल्याला असा एखादा प्लेयर पाहिजे जो टेक्निकली स्ट्रॉंग आहे, चांगली बॅटिंग करू शकतो, टेक्निकली स्ट्रॉंग आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, राहुल द्रविड। आणि त्या केसमध्ये नक्कीच सध्या तरी तो परफॉर्म करत नसेल तरी पुढच्या मॅचमध्ये नक्की परफॉर्म करेल। तर ह्या बेसिसवरती जर आपण प्लेयर सिलेक्शन करत असू तर त्या केसमध्ये आपण राहुल द्रविडला सिलेक्ट करणार। मग ते झालं व्हॅल्यू बेस्ड इन्व्हेस्टिंग। मंडळी, हे 2 अप्रोच आहेत, व्हॅल्यू बेस्ड इन्व्हेस्टिंग आणि मोमेंटम बेस्ड इन्व्हेस्टिंग। तुम्ही कुठली फिलॉसॉफी फॉलो करता नक्की सांगा कमेंटमध्ये। धन्यवाद।